नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी आता युरोपमधले काही शहरं आहेत, ज्यांचे व्हिडिओज आता मी तयार करतोय. मी इटलीमध्ये जेव्हा आधी गेलो होतो, तेव्हा रोम, व्हेनिस आणि फ्लोरेन्सला गेलो होतो. त्याचे हे व्हिडिओज आहेत. आता मी जेव्हा गेलो होतो, त्यावेळेला पूर्णपणे जे आमचं सगळं ट्रॅव्हल प्लॅन आहे, हे रत्नदीप तोडकर म्हणून आमचे मित्र आहेत, समर्थ हॉलिडेज कोल्हापूर, यांनी ते सगळं केलेलं होतं. पूर्ण बुकिंग त्यांनी व्यवस्थित करून दिलं होतं. त्यातल्या आता 3 शहरांचं मी व्हिडिओ एका पाठोपाठ एक देणार आहे. नंतर मग देश बदलला की परत वेगळे व्हिडिओज असतील. आता हा जो व्हिडिओ आहे हा रोम बद्दलचा आहे. आमचं कसं झालं होतं की आम्हाला समर्थ हॉलिडेजनी जे तिकीट काढून दिलं होतं ते मुंबईपासून रोमचं तिकीट होतं, पण ते ब्रुसेल्स एअरलाईन्सचं होतं. त्यामुळं आम्ही मुंबईहून ब्रुसेल्सला गेलो. तिथे एक 4 ते 5 तासाचा गॅप होता. रेस्ट घेतली तिथल्या एअरपोर्टवर. आमच्याकडे कार्ड असल्यामुळं आम्हाला तिथं आत जाऊन सगळं व्यवस्थित फ्री ऑफ चार्ज सगळं घेता आलं. तिथून आम्ही रोमला गेलो. रोमला आमचं विमान साधारण दुपारी 1:30-2 वाजता पोचलं. रोमला पोचल्यानंतर तिथून आम्हाला ॲक्च्युली बाहेर गाडी आलेली होती आणि त्या गाडीनं आम्ही आमच्या हॉटेलला जायचं होतं. मग कसं झालं होतं की त्या सगळ्या ह्या ट्रान्सपोर्टमध्ये आमची एक बॅग डॅमेज झाल्यामुळे हरवलं काही नाही, परंतु ती बॅग कॅरी करता येणार नव्हती, तुटलं होतं जरासं. त्यामुळे आम्हाला गेल्या गेल्या पहिलं रोममध्ये काय करायला लागलं, एक नवीन बॅग घ्यायला लागली. मग आम्ही नवीन बॅग रोममध्ये घेतली. म्हणजे थोडक्यात हॉटेलवर आम्हाला कारनं सोडलं. एअरपोर्ट लांब आहे, तसं जवळजवळ 40-50 मिनटं लागली. आम्हाला हॉटेलला पोहोचेपर्यंत 3:30-4 झाले होते. मग सामान ठेवून नवीन बॅग घेऊन येण्यासाठी बाहेर पडलो. संध्याकाळ झाली होती. बरं, आम्ही पहिल्यांदाच पूर्ण रात्रीचा प्रवास वगैरे झाल्यामुळे तसे कंटाळलो होतो, पण तरी सुद्धा थोडंसं बाहेर जाऊन तिथला पिझ्झा असेल किंवा तिथलं जिलॅटो असेल, असं थोडंफार आम्ही खाऊन घेतलं आणि ते खाऊन झाल्यानंतर आम्ही रेस्ट घेतली. आता त्याचा नेक्स्ट डे जो होता ते आमचं प्लॅन्ड टूर होतं. म्हणजे सकाळी 8:30च्या दरम्यान एक कार येणार होती, ती आम्हाला घेऊन एका ठिकाणी जाणार आणि तिथून मोठ्या गाडीतून आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणजे पुढच्या व्हिजिटला जाणार होतो. ते व्हिजिट होतं ते म्हणजे व्हॅटिकन सिटी, सिस्टीन चॅपल आणि सेंट पीटर्स बॅसिलिका, अशी 3 एकत्र ठिकाणं आहेत, त्यांचं ते व्हिजिट होतं. आम्हाला समर्थ हॉलिडेज म्हणजे रत्नदीपनं जे आम्हाला पॅकिंग करून दिलं होतं त्याच्यामुळे ते आमचं पहिलं व्हिजिट होतं. मग आम्ही काय केलं, त्याप्रमाणे तयार राहिलो. सकाळी आम्हाला गाडी घेऊन गेली आणि आम्ही व्हॅटिकन सिटीला गेलो. व्हॅटिकन सिटी आहे ही जगातली सगळ्यात लहान आणि म्हणजे काही किलोमीटर सुद्धा नाही इतकी लहान सिटी आहे, पण ते एक वेगळं राज्य म्हणा किंवा तो एक वेगळा देश अशा टाईपचं आहे, ज्याच्यावर पूर्णपणे पोपचं राज्य चालतं. मग आम्ही काय केलं, तर आम्ही गेल्यानंतर तिथं आम्हाला आमचा टूर गाईड काय म्हणाला, की आता तुम्ही लँग्वेजेस प्रमाणे वेगळे म्हणजे इंग्लिश, फ्रेंच वगैरे असे वेगळे वेगळे झालो आम्ही. मग इंग्लिश होते, आम्हाला त्यांनी हेडफोन दिले. आम्हाला सांगितलं की ते तुम्ही कानाला लावा. आतमध्ये गेलात की मी जे बोलीन किंवा मी जी माहिती देईन ते तुम्हाला इंग्लिशमध्ये ऐकायला मिळेल. मग त्याप्रमाणे मी आत गेलो आणि त्या भागात काय काय आहे, तर मायकलँजेलोची काही भन्नाट पेंटिंग्स आहेत. म्हणजे त्यानं रूफवर केलेलं पेंटिंग तिथंच आहे. तिथं रॅफेल रूम्स आहेत. नंतर बोर्गिया अपार्टमेंट्स आहेत. व्हॅटिकन लायब्ररी आहे. असं सगळं आहे. त्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी तिकीट आम्हाला घ्यायला लागलं नाही, कारण आमचं तिकीट आधी बुकड होतं. त्यामुळे आम्हाला तिकिटाच्या रांगेत जायला लागलं नाही. तिथं कसं आहे की तिकिटाच्या रांगेत गेलात की मग तिकीट घेऊन तुम्ही आत जायचं. पण आमची तिकीट आधी असल्यामुळे आम्ही विदाऊट क्यू म्हणजे बिन रांगेच आम्ही डायरेक्टली आमच्या गाईड बरोबर आत गेलो. आत गेल्यानंतर आम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये सगळं वर्णन सांगण्यात येत होतं. आम्ही तिथं काय काय बघितलं, तर त्याच्यामध्ये अतिशय मोठं म्युझियम आहे. प्रचंड मोठं म्युझियम आहे. ते ह्याचंच म्युझियम आहे, व्हॅटिकन सेंट पीटर्स म्युझियमच म्हणतात त्याला. ते खूप मोठं म्युझियम आहे. त्याच्यानंतर त्या म्युझियममध्ये काय आहे, तर स्टॅच्यूज म्हणजे पुतळे आहेत, चित्र आहेत, त्याच्यानंतर काही वस्तू ठेवलेल्या आहेत, त्याच्यानंतर सेरिमोनियल कलेक्शन म्हणजे राजे राजवाड्यांचं काही असतं तसं काय काय ठेवलेलं आहे. हे सगळं मिळून 3 मजली आहे. आता ह्या 3 मजल्यामध्ये प्रचंड प्रमाणात गोष्टी ठेवलेल्या आहेत. खरं तर त्या सगळ्या एरियामध्ये 70,000 गोष्टी आहेत म्हणजे वस्तू.
आपण काही सगळ्या त्या बघू शकत नाही आणि तेही दाखवत नाहीत. तरी आम्हाला त्यांनी जवळजवळ 20,000 वस्तू बघायला मिळतील अशा एरियातनं आम्हाला फिरवलं. आता तिथं सिस्टिन्स चॅपल म्हणून आहे. त्या सिस्टिन्स चॅपलच्या वरच्या रूफवर बायबलमधली पेंटिंग्स केलेली आहेत मायकेल अँजेलोनं. ती पेंटिंग्स अतिशय सुंदर आहे. त्याचे 5-6 फोटो मी टाकलेले आहेत. ते अपसाईड डाऊन म्हणजे उलटं होऊन ते त्यांना करायला लागलं होतं आणि फारच सुंदर त्यांनी केलेलं आहे. ते बघण्यासारखं आहे. त्यातले बायबलमधले वेगळे वेगळे प्रसंग त्यात घेतलेले आहेत. मग आम्ही तिथून बघितलं ते सेंट पीटर स्क्वेअर. हे जे सेंट पीटर स्क्वेअर आहे हे अतिशय मोठा चौक आहे, एलिप्टिकल शेपमध्ये आहे. तो आम्हाला बघायला मिळाला. तिथून आम्हाला तिथं सेंटरमध्येच एक अतिशय मोठा पुतळा आहे, तोही बघायला मिळाला. हे सगळं बघायला आम्ही गेलो होतो साधारणपणे सकाळी 8:30-9च्या दरम्यान आणि आम्हाला हे सगळं बघून बाहेर पडायला साधारणपणे वाजले होते 1:30 ते 2. मग 1:30-2 वाजता आम्ही तिथनं बाहेर पडलो. हे सगळं बघून झाल्यानंतर त्याचं बराच मी सेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला फोटो वगैरे बघायला मिळतीलच. तिथून बाहेर पडलो आणि आम्ही मेट्रो केली आणि गावात आलो. गावात आम्ही जिथं आलो ते मेन स्टेशनला, तिथं सेंटा मेरिया मेगोरीचा पुतळा आहे, तो बघितला आम्ही आणि तिथून आम्ही आमच्या हॉटेलला आलो. हॉटेलला आल्यानंतर थोडीशी रेस्ट घेतली आणि आम्ही परत संध्याकाळी बाहेर पडलो. मग तीही जी टूर होती ही आमची नॉन प्लॅन, म्हणजे त्यांची याची टूर नव्हती, म्हणजे ऑर्गनाइज्ड टूर नव्हती, आमचं आम्ही जायचं होतं. मग आम्ही तिथून बाहेर पडलो, ट्रिव्ही फाउंटेनला गेलो. त्या ट्रिव्ही फाउंटेनचे भरपूर फोटो मी टाकलेत. अगदी त्याच्यावर असणारे पुतळे बितळे सगळं टाकले मी. तिथं असं म्हणलं जातं की मागच्या म्हणजे त्याच्याकडे पाठ करून मागं नाणं टाकलं की तुम्ही परत रोमला येता. आम्ही नाणं टाकलं, फक्त आमचं 5 रुपयाचं किंवा 10 रुपयाचं काय जे नाणं आमच्याकडे होतं ते टाकलं. आम्ही काही युरो टाकला नाही, आम्ही आमचं नाणं टाकलं. मग तिथून आम्ही पुढे गेलो, ते आम्ही पॅन्थिओनला गेलो. नंतर पियाझा कोलोना, नंतर लोयोलाच्या एरियामध्ये गेलो, नंतर टेम्पो ॲड्रिना एरियामध्ये गेलो, पियाझा नोवोना, आणि तिथं आम्हाला नेपच्यून फाउंटेन, फाउंटेन ऑफ 4 रिव्हर्स असं बरंच काय 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 बघायला मिळालं. नंतर तिथून आम्ही सेंट जॉन लेटरॅन चर्चला गेलो. आता त्या चर्चची मजा अशी आहे की ते मोझॅक आणि लाकडापासून बनवलेलं आहे. त्याच्या शेजारी ओल्डेस्ट ख्रिश्चन बॅपिस्ट्री आहे, म्हणजे अतिशय जुनी बॅपिस्ट्री आहे. आणि हे सगळं बघेपर्यंत जवळजवळ संध्याकाळचे 6:30 झाले होते. अर्थात तिथं सूर्यास्त 9:30च्या दरम्यान होतो त्या दिवसामध्ये, 8:30-9:30ला. आम्ही येताना वाटेत आम्हाला व्हिक्टोरिया इनॅम्युअल मॉन्युमेंट लागलं. त्याची मी बरेच फोटो टाकले. तिथं परेड असती, मग ते त्यांचे प्रोटेक्टर्स म्हणजे आपले सैनिक तिथं मार्चिंग करतात, त्याचाही एक फोटो मी टाकलाय. आणि तिथून आम्ही ते सगळे फोटो बघत बघत आम्ही, म्हणजे बराच वेळ लागला, त्याचे भरपूर फोटो मला काढता आले. वर मोकळा वेळ होता, थोडासा पाऊस आला नंतर, पण आमच्याकडे छत्री किंवा काय म्हणूया रेनकोट असे होते. आम्ही तिथून वाटेतच काहीतरी खायला घेतलं आणि हॉटेलवर आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी काय होतं, म्हणजे हा सगळा मिळून आमचा 4.5-5 तासाचा वॉक झाला होता. दमलो होतो, त्यामुळे आम्ही रेस्ट घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा मॉर्निंगमध्ये जो पार्ट होता, म्हणजे सकाळी आम्हाला काही ट्रिप नव्हती, बुकड ट्रिप आमची, ती होती संध्याकाळी. मग म्हणलं आता सकाळी जर का ट्रिप नसेल कुठली तर आपलं आपण फिरून घेऊया. पण आम्ही तिथून मॅप आमच्याकडे होताच, फक्त आम्ही हॉटेलवाल्याला विचारलं की बाबा हे असं करून आम्हाला किती वेळ लागेल. तर तो म्हणला तुम्ही अमुक अमुक गोष्टी बघा, आणि आम्ही त्याप्रमाणे बाहेर पडलो. मग पहिल्यात सगळ्यात लांबच्या ठिकाणी म्हणजे स्पॅनिश स्टेप्सला गेलो. स्पॅनिश स्टेप्स झाल्यानंतर क्विरिनरी पॅलेसला आलो. क्विरिनरी पॅलेस नंतर पियाझो व्हेनिझियाला आलो. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर पॅन्थिओन बघायला मिळाला आम्हाला. मोठाच्या मोठा 43 मीटरचा डोम आहे तिथं, तो बघायला मिळाला. त्याचं आर्किटेक्चर खूपच चांगलं आहे. आणि तिथं बऱ्याच म्हणजे राजे जे तिथले होते किंवा मोठे सैनिक, मोठे लोक, त्यांना तिथं बरी केलेलं आहे, असं ते तिथलं ठिकाण आहे. पण आम्ही एक काळजी घेतली की आमची जी 1:30 वाजताची दुपारची ट्रिप होती त्याच्यापूर्वी 1 तास आम्ही हॉटेलवर आलो. हॉटेलवर आल्यानंतर काय केलं, थोडंसं फ्रेश झालो आणि त्यांची बरोबर कार खाली आली. आम्हाला कार तिथनं उचलून घेऊन गेली. ती कार घेऊन गेली ती आमच्या जवळच असणाऱ्या आर्क ऑफ कॉन्स्टंटाईनला घेऊन गेली. त्याचे 5-6 फोटो मी टाकले. अतिशय मोठं भव्य गेट आहे, तिथं घेऊन गेली. त्या गेटच्या तिथं त्यांना आम्हाला काय काय गेटचं आहे, कधी बांधलं, काय काय सगळं सांगितलं.
तिथून गेल्यानंतर कोलोजियम एरियामध्ये गेलो आम्ही. कोलोजियम केव्हा बांधलंय तर 72 साली बांधलेलं कोलोजियम आहे. आता 72 साल आणि आता आहे 2025, म्हणजे तुम्ही विचार करा किती वर्ष झालेली आहे. तर एवढ्या वर्षापूर्वीचं ते कोलोजियम आहे. त्या कोलोजियममध्ये काय व्हायचं तर कोलोजियममध्ये तिथले जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना जंगली जनावर म्हणजे हत्ती, सिंह, वाघ, अस्वल, बैल, गेंडे यांच्याबरोबर फायटिंग करायला लागायची. मग ती फायटिंग जर का ते जिंकले तर त्यांना सोडलं जायचं. तर त्याचा जो एरिया खाली आहे ते कुठनं वाघ, सिंह किंवा हत्ती येणार, ह्यांना कुठं ठेवणार हे सगळं दाखवलेलं आहे. म्हणजे वरनं आपल्याला त्या जागा बघायला मिळतात. मग तिथं काय काय उत्खनन केलंय, मग त्या उत्खननाचे पण काही काही फोटो आम्हाला मिळाले. मग त्याच एरियामध्ये अगदी जुनं पॅलेंटाईन हिल पण आहे आणि पॅन्थिऑनपेक्षा आपण असं म्हणूया की बऱ्याच पडलेल्या जुन्या मॉन्युमेंट्स आहेत तिथे. तर ते सगळं आम्हाला आर्क ऑफ कॉन्स्टंटाईन बघू झाल्यानंतर त्या एरियात आम्हाला ते बघायला मिळालं. आम्ही तिथं जवळजवळ 3.5-4 तास होतो. आम्हाला अगदी खाली उतरून जुलियस सीझर किंवा त्यांचे जे वॅरियर्स होते त्यांचे, त्याच्यानंतर मोराचे स्टॅच्यूज, त्यांना जिथं पुरलं ते ठिकाणं, नंतर पडलेले काही काही बुरुज म्हणतो तसे काही पिलर्स मोठे मोठे आहेत. असं सगळं बघत 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 आम्ही तो एरिया बघत आम्ही बरोबर व्हिक्टोरिया एनिमल टूच्या बॅक साईडला आलो. कारण तो सगळा एरिया तिथं मग संपतो. हे आम्ही जवळजवळ 2.5-3 तास बघत होतो. काही गोष्टी मला आतल्या बघायला मिळाल्या. त्या सगळ्याचे मी फोटो टाकलेले आहेत. म्हणजे जेवढे शक्य तेवढे मी फोटो टाकलेले आहेत. आता हे जे कोलोजियम आहे हे अतिशय मोठं स्ट्रक्चर आहे, खूपच मोठं आहे. त्यामुळं कोलोजियम बघायला वेळ लागतो. मजले आहेत, वरनं खाली जायला लागतं, खाली जाऊन त्याचे काही काही फोटो काढता येतात. तिथून त्याच्या बॅक साईडला गेलं की तिथं पडलेली म्हणजे आपण असं म्हणूया की जुनं रोम सगळं वसलेलं जिथं होतं ते भूकंपात किंवा ह्याच्यात इतक्या वर्षात ते डॅमेज झालंय. पण तरी त्यांनी त्याला हात लावलेला नाही, तसंच ठेवलंय. मग तिथं आम्ही ते सगळं बघितलं. मग त्याच्याच थोडं पुढे गेल्यानंतर तिथं बाजार आहे, राजकारण आहे, धर्म आहे, या सगळ्याचं ते सेंटर आहे रोम हे गाव. मग तिथून आम्ही बरीच टेम्पल्स टेम्पल्स म्हणजे त्यांच्या भाषेतली टेम्पल्स, आपले देवळं नव्हे, पण त्यांनी बांधलेले काही असे विशिष्ट प्रकारचे स्ट्रक्चर्स आम्हाला बघायला मिळाले. मग ते सगळं बघून झाल्यानंतर आम्ही पियाझा नोव्होनाला आलो आणि मग तिथून आमचं हॉटेल जवळच होतं, त्यामुळे हॉटेलला जायचं होतं तिथून. आता कसं झालं की आमच्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 2 टूर जे आहेत त्या त्यांच्या बुकड टूर होत्या, प्री बुकड टूर. एक म्हणजे व्हॅटिकन सिटीची टूर प्री बुकड होते आदल्या दिवशीची, आणि नेक्स्ट डे म्हणजे आजची जी टूर आपण बोलतोय की त्या पॅलेंटाईन हिल एरियाची टूर होती. मग हे सगळं आमचं त्यांनी जास्तीचंही काय काय आम्हाला दाखवलं ते आम्ही बघितलं. दमायला होतं पण तुमचं चालणंही भरपूर होतं. ते सगळं बघून झालं. बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा वाटेत खायला काहीतरी घेतलं, म्हणजे इन द सेन्स डिनर घेतलं आणि आम्ही परत आलो. आता ह्या सगळ्या रोम सिटीमध्ये तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुम्ही बघता त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काय काय आहेत तर लोक व्हॅटिकन सिटी आणि त्या भागात जातात. दुसरा आहे हा आता तुम्हाला सांगितला तो कोलोजियमच्या जवळपासचा एरिया, आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे स्पॅनिश स्टेप्स एक आहे, आणि पॅन्थिओनच्या जवळ त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तो नाण्या मागं टाकायचा जो विषय आहे तो, म्हणजे ते सगळं बघता येतं. नेपच्यून फाउंटेन आम्हाला बघायला मिळाला, फाउंटेन ऑफ 4 रिव्हर्स बघायला मिळाली. असं बऱ्याच गोष्टी आम्ही त्या मानानं 2 दिवसाच्या त्यांनी आखलेल्या आणि 2 दिवस आमचं आम्ही चालत असं रोमचा सगळा भाग आम्हाला बघायला मिळाला. हे जे सगळं नियोजन होतं हे रत्नदीप तोडकरनं समर्थ हॉलिडेजने मला करून दिलं होतं. अतिशय सुंदर प्लॅनिंग सगळं मला करून दिलं होतं, त्यामुळे आम्ही ते एन्जॉय केलं. आता तुम्ही जे व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही सुद्धा एखादी रोमला ट्रिप करावीत अशी म्हणजे तुम्हाला काय म्हणतो आपण साथ घालतो की तुम्ही एखादी ट्रिप करावीत. आणि हे सगळं बघत असल्याबद्दल धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे मला अजूनही तुम्हाला व्हिडिओज देता येतील. तुम्ही व्हिडिओ बघत असल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.